भांडिया, हाँ। ये जलपरी है? नहीं जलपरी नहीं, ये तो जलपरा है। तर हॅलो नांदेडकर, आज मी आले होते सिंगापूरच्या मेल्यामध्ये. म्हणजे इथं सिंगापूरचा दिखावा केलेला होता एकदम भारी. तर चला मी आता दाखवते तुम्हाला इथं काय काय होतं. तर हे जाऊन बघितलं तर मी तर डायरेक्ट शॉकच झाले होते. म्हटलं हे काय नवीन खेळ आणला हो यांनी. आता मस्त जलपरी पाण्यात तैरत होते आणि इथं मस्त आपले रॅबिट राजा बसलेले होते. तेवढ्यातच आपली मागं ट्रेन सुटून गेली. म्हटलं ट्रेनला जाऊ दे, आता आता आपण समोर बघूया काय काय. तर इथं मस्त सिंहाच्या तोंडातून पाण्याची धार पडत होती बदकाच्या अंगावर. म्हटलं एवढी अंगावर घालू नको त्याला की त्याला सर्दी होऊन जाईल. मग तिथून निघालो आपण आता मेल्यामध्ये, म्हणजे झुले वगैरे बघण्यासाठी. तर चला आता आपण बघूया झुले कोणते कोणते. तर मग इथं आलं तर मोठापैकी झुला होता. हे म्हणे बस झुल्यामध्ये. म्हटलं मला नाही बसायचं, मला चक्कर येतात. पण आखरी शेवटी यांनी मला बसूनच दिलं झुल्यामध्ये. मग खाली बघितलं तर मला जाम भीती वाटत होती, कारण की मला झुल्यात बसायला नाही आवडत. मग हे पण बसले होते, याला तर माझ्यापेक्षा जास्त भीती वाटायला लागली होती. म्हटलं आता तुम्ही बसवलं येतं, आता बसा म्हटलं. झुला सुरू झाला होता, यांची तर डायरेक्ट बोलतीच बंद झाली होती, कारण खूप भीती वाटत होती. मग आपल्या आवडीचा पोटॅटो स्प्रिंग रोल घेतला. मग म्हटलं सांगा आता टेस्ट करून कशी टेस्ट येते. हे म्हणे एकदम भारी, एकदम मस्त छान लागतोय. म्हटलं मग आता खाऊन घ्या तुम्ही आता. मग तिथून गेलो आपण जलपरी आणि जलपरा बघण्यासाठी. आता ही बघा ही जलपरी, मस्त जलपरीला हाय बाय केला आपण आणि तिथून गेलो आपल्या जलपऱ्याकडे. जलपऱ्या तर मस्त पोच देत होता आपल्याला. मग तिथून शॉपिंगचं बघण्यासाठी गेलो, पण इथं शॉपिंग सारखं एवढं काही नव्हतं. इथं फक्त खेळणेच होते खूप सारे. मग पान वगैरे घेतलं आणि तिथून गेलो आपण, म्हणजे मेल्याच्या बाहेर पडलो आणि मंचुरियन खायला गेलो. याला तर जाम भूक लागली होती. म्हटलं आता मग आम्ही मस्तपैकी नूडल्स वगैरे खाल्ले आणि बाहेर आलो तर वारं वादळून सुटलं होतं, कारण पावसाचं वातावरण झालं होतं. मग आम्ही घरी निघालो. तर गाईस, तुम्हाला आपला ब्लॉग कसा वाटला मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि आपल्या अकाउंटला फॉलो करून ठेवा. भेटू आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.